आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास आणि 50,000 दंडाची शिक्षा. औंध पोलीस ठाणे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी महेश वसंत गलांडे वय वर्ष 39 राहणार नागाचे कोंढे तालुका खटाव जिल्हा सातारा वय वर्ष 20 यास भारतीय दंड विधान संहिता कलम 452 अन्वये 2 वर्ष सश्रम कारावास आणि 5,000 दंड न भरल्यास 1 महिन्यास अधिक कैद, भारतीय दंड विधान संहिता कलम 504 अन्वये 2 वर्ष सश्रम कारावास आणि 5,000 दंड न भरल्यास 1 महिन्यास अधिक कैद, भारतीय दंड विधान संहिता कलम 323 अन्वये 1 वर्ष सश्रम कारावास आणि 1,000 रुपये दंड न भरल्यास 7 दिवसांची साधिकर. वरील कलमान्वये माननीय न्यायालयाने दोषी ठरवून आज दिनांक 23/2/2026 रोजी यास अशी शिक्षा सुनावली. सदर गुन्ह्यात US भापकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दप्तरी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे यांनी साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. या कामी सरकारी पक्षाच्या वतीनं जिल्हा सरकारी वकील श्री अजित कदम साबळे यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं 12 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जबाब कागदोपत्री आणि वैद्यकीय पुरावा सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वडूज श्री V.B. काकतकर साहेब यांनी आरोपीला बाललैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण आणि अधिनियम कलम 6 अन्वये 20 वर्ष सश्रम कारावास, 50,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने अधिक कैद तसेच 50,000 पैकी 25,000 रुपये पीडितास नुकसान भरपाई देणे असे आदेशित केले. तरी सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री रणजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, औंध पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे, औंध पोलीस स्टेशन तसेच पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलीस कॉन्स्टेबल अमीर शिकलगार, पोलीस कॉन्स्टेबल सागर सजगने यांनी सहकार्य केले. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.